आणि इकडे गंगेच्या काठावरून शृंगवेरपूर मधूनच प्रभू रामचंद्राने सुमंताला माघारी पाठवलं। सुमंतजी आता तुम्ही माघारी गेलं पाहिजे। सुमंतानं हात जोडले, प्रभू अहो 2-4 दिवस येऊ द्या मला, तुमच्या सानिध्यामध्ये मला आनंद मिळतोय। सुनसान अशा अयोध्येमध्ये मला कशाला पाठवता प्रभू, ज्या अयोध्येमध्ये तुम्ही नाही, ज्या अयोध्येमध्ये लक्ष्मणासारखा भाऊ नाही, ज्या अयोध्येमध्ये माता सीतेसारखी माता नाही, तिथे मला कशाला पाठवता। सुमंताचे डोळे भरून आले। प्रभूनही त्याला निर्वाण वाणीनं बोलले, भगवान तुम्ही गेलं पाहिजे। सुमंतजी तुम्ही जर आज परत गेला नाही तर माझा बाप तुम्हाला सुद्धा जिवंत पाहायला मिळणार नाही। येताना माझा बाप मला मोठ्या मोठ्यानं हाका मारित होता, रामा अरे जाऊ नकोस, ह्या चांडाळणीचं कशाला ऐकतोस राघव, नको जाऊ। पण मला माहित आहे माझ्या बापाचा नाईलाज झालेला आहे। एका बाजूला बायकोला दिलेला शब्द पूर्ण करायला पाहिजे, पूर्ण करावा, तर आता जीव जातोय आता। माझा राघव मला सोडून जातोय, मला जाऊ नको ही म्हणता येईना आणि कैकईचं ऐकू नको ही म्हणता येईना। माझ्या बापाच्या पुढे प्रश्न होता हो, म्हणून तुम्ही आता माझ्यावर कृपा करा सुमंतजी, तुम्ही परत गेलं पाहिजे। जा परत आणि आमची ख्याली खुशाली बापाला सांगा। गेल्याबरोबर सांगा सगळे खुशाल आहेत, खुशाल आहेत सांगताना रामाच्याही डोळ्यात अश्रुधारा। आणि सुमंत ऐकत होता, याला खुशाली म्हणतात का रे राघव, अरे ही कशाची खुशाली। सुमंत प्रधान रिकामा रथ घेऊन अयोध्येच्या मार्गाला लागले। घोडे मुकी जनावर, पण घोडे माग तोंड करून रडू लागले, माघारी रथाला ओढू लागले। सुमंतानं तोंडावर फटके मारावेत आणि रडावं। रडताना सुमंत सुद्धा म्हणत होता, अरे तुम्हालाच काय, मला सुद्धा अयोध्येला जावंसं वाटत नाही, पण प्रभूनं सांगितलं ना आपल्याला जायचंय, मग चला आता मुकाट्यानं। बिचारे घोडे सुद्धा जड पावलानं अयोध्येचा रस्ता मार्गक्रमण करू लागले। अयोध्येमध्ये रथ आलेला पाहिला, सगळ्या गावकऱ्यांनी रथाला गराडा टाकला। सगळे अयोध्येचे नगरवासी रथाच्या भोवती जमले होते। सगळ्याच्या मनात एकच आशा निर्माण झाली होती की कोणीतरी आलं वाटतंय परत, कारण रथाचे पडदे लागलेले होते। जुन्या काळामध्ये तांग्याला सुद्धा काय असायचे, पडदे असायचे, तसे रथाला पडदे लागलेले आहेत। लोकांचा गैरसमज असा झाला की या रथाच्या मध्यभागी कोणीतरी बसून आलेलं आहे। आणि ते पडदे कम लावले होते सुमंतानं की आपलं हे तोंड लोकांना दाखवायचं नाही। जे जाणकार लोक आहेत ते नाही काही म्हणणार, पण मूर्ख लोक म्हणतील ह्याच दुष्टानं रामाला नेऊन सोडलं पहा वनवासाला, म्हणून आपलंही तोंड लोकांना दाखवायचं नाही। रथाचे पडदे लागलेले असल्यामुळं रथ जसा पुढे चालत होता तसे लोक सुद्धा आता रथाच्या मागोमाग चालू लागले। राजवाड्यासमोर येऊन रथ उभा राहिला। सुमंत खाली उतरला, पडदे उघडले, आतमध्ये वर्दी गेली। राजाला माहिती मिळाली, सुमंत परत आला। काय म्हणता, सुमंत आला? राजा जसा उठला, महाराज पळतच सुटला सुमंताला बोलायला, भेटायला, विचारायला। पण राजानं 3 दिवसापासून पोटात अन्न टाकलेलं नाही। पोटात अन्नाचा कण नसल्यामुळे साधं उभं राहायची ही हिम्मत राजाच्या अंगात नव्हती। उभा राहायचा, पुन्हा पडायचा, पुन्हा उभा राहायचा, उठून पळायचा। शेवटी
दरवाजापर्यंत राजा येऊन पोहोचला. राजा विचारतो, सुमंत आणलत माझ्या राघवला परत? सुमंत बोलत नाही. का नाही आणलं माझ्या राघवला परत? तुम्हाला सांगितलं होतं ना जाताना 2-4 दिवस ठेवायची समजूत काढा आणि घेऊन ये माझ्या राघवला. अहो माझ्या राजानं वनवास पाहिला नाही हो सुमंत. का नाही आणलं माझ्या राघवला परत? आता का बोलत नाही तुम्ही सुमंत? शेवटी राजानंच विचारलं, सुमंत आता माझा राघव मला कधीच पाहायला मिळणार नाही. राघव म्हणून मी आता कोणाला कवटाळावं? जाऊ द्या, माझा राघव गेला. काही निरोप दिला का माझ्या लेकरानं माझ्यासाठी? निरोप म्हटल्यावर सुमंताच्या लक्षात आलं, दिला ना महाराज, तुमच्यासाठी सगळ्यांसाठी निरोप दिला प्रभूने. काय निरोप दिला तेवढा निरोप तरी आम्हाला सांगा. चंद्रकंस सुमंताजी निरोप सांगू लागले आणि सांगताना सुमंतजी रडू लागले. ऐकताना राजाचं नाही सगळे नगरवासी रडू लागले. काय बापलेकाचं प्रेम आहे. शेवटी करिता नम्र प्रणाम बोलले इतुके मज श्रीराम. बोलले इतुके मज श्रीराम. अयोध्येश तू परत सुमंता कुशल आमुचे कथुनी ताता. अयोध्येश तू परत सुमंता कुशल आमुचे कथुनी ताता. पदवंदन करी माझ्या करिता तात चरण ते वंदनीय रे. शततीर्थाचे धाम बोलले तुके मग श्रीराम. बोलले मग श्रीराम. सांग माऊली कौशल्य सुखात सीता सुत वनवासी. वनवासात सुखी असतात ते लोक, पण ही हटवटी आहे सांगायची. सांग माऊली कौशल्येसी सुखात सीता सुत वनवासी. पूजित जातू नित्य अग्निशी तुझी श्रवणी सदा असावा. मुनिवर घोषित साम
बोलले तुके मग श्रीराम। सांग जाऊनी कुमार भरता होयु राजा स्वीकार सत्ता। भरताला जाऊन सांगा सुमंतजी राजा हो म्हणाव प्रजा जनावर ठेवी ममता। प्रजा जनावर ठेवी ममता भोग सुखाचा अखंड घेई मनी राही निष्काम। बोलले तुके मग श्रीराम। बोलत बोलत ते गहिवरले बोलत बोलत ते गहिवरले कमल नयनी त्या आसू भरले आसू भरले करुण दृश्य ते अजून नसरले। गंगा तीरी सौमित्रासह उभे जानकी राम। उभे जानकी राम। आता हे सगळं ऐकल्यावर राजाच्या लक्षात आलं नाही आता माझा राघव पुन्हा मला पाहायला भेटणार। संपलं आता जीवन माझं। मोठ्यानं हंबरडा फोडला राजाने बिलपत रामू बिकल बहुभाती। बिलपत रामू बिकल बहुभाती। भई जुग सरीस शिरातीन राती। तापस अंध शाप सुधी आई। तापस अंध साप सुधी आई। कौशल्य धावत येते मानत काय झालं आपल्याला रडायला। आणि मग सगळं राजानं सांगितलं बघ म्हणले त्या ब्राह्मणानं दिलेला शाप मला आज सगळं समजायला लागलंय। मला समोरच्या भिंतीवर चित्र दिसायलंय।
एक बालक माझ्या हातून मारला गेला कौशल्य, आणि त्याच्या बापानं दिलेला शाप मला आज आठवायला लागलाय. तापस अंध साप सुधी आई, कौशल्या ही सब कथा सुनाई. बिलपत राम विकल बहुमाती, बिलपत राम विकल बहुमाती, बिलपत राम विकल बहुमाती. रडू लागला राजा. कौशल्याजवळ आली धावत. कौशल्याला सांगतोय राजा, संपलं माझं कौशल्य. पुन्हा आठवण झाली राघवची. मोठ्या मोठ्यानं हाका मारू लागला राजा. कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला. चैन पडे ना, रामाविन मज चैन पडे ना. सुचत नाही काम कसा मला टाकून गेला. रामा विना जीव व्याकुळ होतो, नाही जीवासी आराम कसा मला. हे राघव का गेलास मला टाक. कौशल्या म्हणते, महाराज कोणतं चित्र पाहिलं तुम्ही, आणि पाहिलं तरी कुठं. राजा म्हणतो, बघ समोरच्या भिंतीवर मला एक चित्र दिसतंय. आणि हे प्रत्येकाला दिसतं बरं का मंडळी. मरणाऱ्याला चित्र दिसत असतं. म्हटले मरताना डोळे जातात महाराज, बिगर डोळ्याचं दिसत असतं. बिगर डोळ्याचं चित्र दिसत असतं. कोणतं चित्र. आयुष्यामध्ये तुम्ही लावलेले दिवे दिसतात. लावलेले दिवे म्हणजे केलेले कर्म. जसे वाईट केले असतील तर वाईट डोळ्यासमोर येतो मरताना. लोकांचे बांध कोरलेले, कोणाला खून केलेले, गुडदे पाडलेले सगळं दिसतं. पुन्हा सैना संगीत दिसतं. सैना संगीत कळतं का तुम्हाला. पिक्चर दिसतो. पिक्चर बिना पडद्याचा, बिना डोळ्याचा दिसतो की नाही. दिसतो. जर चांगलं केलं असेल तर चांगलं दिसतं, आणि ते केलेलं चांगलं तुम्हाला मरताना आशीर्वाद देतं, तुमचंही कल्याण होईल भाऊसाहेब. वाईट केलेलं असेल तर ते शाप देतं, तुझंही असंच काळं पांढरं होईल, वाटोळं होईल, वाटोळं होईल. म्हणून जीवनामध्ये पूर्व आयुष्यात केलेल्या कर्माकडे पाहत पाहत ते आठवीत दुःखानं मरण्यापेक्षा असं कर्म करा की केलेल्या कर्माकडे पाहून मान खाली घालायची वेळ येऊ नये. मरताना छाती काढून मेलं पाहिजे. जोग महाराज त्र्यंबकच्या कुशीवर्ताच्या तीर्थावर उभे होते. पाण्यामध्ये आंघोळ झाली आणि ब्राह्मण देवानं काठावर बसलेल्या ब्राह्मणानं सांगितलं, घ्या पाणी हातात. जोग महाराजानं पाणी घेतलं. महाराज आज जोग महाराजाची पुण्यतिथी आहे म्हणून सांगतो. घेतलं पाणी हातात.
कशा करता रे ब्राह्मणा? म्हणले म्हणा मम आत्मना. जुन्या काळात केलेलं पाप. अरे म्हणलं हे पाणी दिलं फेकाडून, पापच केलं नाही. असं वागायला पाहिजे माणसानं जीवनात. त्या ब्राह्मणाच्या तोंडावर फेकलं पाणी. कशाचं पाप? म्हणा आत्मना काय सकल पाप. कशाचं पाप? केलंच नाही पाप. असं जीवन जगलं पाहिजे माणसाने, स्वच्छ. पण राजाच्या हातून झालेली चूक राजाला डोळ्यानं दिसू लागली बरं का मंडळी. राजा म्हणतो आज आठवी मजसी श्रावण शब्द वेदती मृगया भीषण पारधीत मी वधिला ब्राह्मण वधिला त्या विप्राच्या अंधपित्याचे उमगे दुःख अपार दाटला चोहीकडे अंधार. नुसता अंधार दिसू लागला राजाच्या डोळ्यापुढे. कस काय अंधार दिसायला? एवढे मोठे लाईट लावून अंधार दिसतो मरताना दिसतो. कोणाला दिसतो? ऐका, भगवद्गीता सांगते मरताना 5 गोष्टी दिसतात. 5 गोष्टी दिसतात. माणूस सत्कर्म करणारा जर मरत असेल तर त्याला 5 गोष्टी शुभ दिसतात. आणि जर दुष्ट प्रवृत्तीचा असेल, आयुष्यभर लोकांचं वाटोळ केलं असेल तर त्यालाही त्याच 5 गोष्टी दिसतात, वेगळ्या वेगळ्या, विरुद्ध, एकमेकाच्या विरुद्ध. मरताना चांगला माणूस मरतो उत्तरायणामध्ये. उत्तरायण असावं, शुक्ल पक्ष असावं, दिवसा मरण यावं, स्मृती ताजी तवानी असावी आणि डोळ्यापुढे प्रकाश असावा. या 5 गोष्टी असल्या की तुम्ही मोक्षाला जाणार. लिहून घ्या, भगवद्गीता सांगते. 2 मार्ग भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये सांगितले, अर्चिरा मार्ग आणि धूम्र मार्ग. हे अगोदर सांगितलेलं आहे अर्चिरा मार्ग. या मार्गाने जो पंथस्थ जातो तो सीधा स्वर्गाला जातो किंवा मोक्षाला जातो. आता धूम्र मार्ग सांगू का? सांगतो. ज्याच्या डोळ्यापुढे अंधार दिसायला लागला तो नीट नरकाला जातो. ज्याच्या डोळ्यापुढे अंधार, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट स्मृती भ्रंश. कोण माणूस आला काहीच कळत नाही म्हाताऱ्याला, टुळू पाहतंय पण ओळखू येत नाही माणसं, याला म्हणतात स्मृती भ्रंश. स्मृती भ्रंश, अंधार, कृष्ण पक्ष, रात्र किती झाली 4 आणि दक्षिणायन. नीट नरकाचा रस्ता आहे हा बरं. मग तुम्ही म्हणाल ती का आपल्या हातात थोडंच आहे. व आयुष्यभर चांगलं कर्म केलं की हे अर्चिरा मार्गाने माणूस जातो. बरोबर त्याचा मृत्यूकाल कधी येतो? शुक्ल पक्षात. दिवसाच मरल तो. लोक म्हणतात एकादशीला मरण आलं, पण कोणती एकादशी याचा तर विचार करी जा जरसाक. एकादशीला मरण आलं राव. कुत्रे मरत येते काय? स्वर्गाला जातेत काय? हा, म्हणून मरण येताना ह्या 5 गोष्टी लक्षात घ्या. आणि राजाच्या विरुद्ध गोष्टी लक्षात आल्या बरं का. काय झालं? दाटला चोहीकडे अंधार. राजा प्रार्थना करतोय, त्या अंधाची कंपित वाणी आज गरजते माझ्या कानी.
यमदूताचे शंख होऊनी त्याच्या सममी पुत्र वियोगे तृषार्थ सामरणार तृषार्थ सामरणार दाटला चोहीकडे अंधार क्षमा करी तू मज कौशल्ये क्षमा सुमित्रे पुत्रवत्सले क्षमा दैवते सती उर्मिले क्षमा प्रजाजन करा चाललो गावकऱ्यांनो मला क्षमा करा सुख दुःखाच्या पार दाटला चोहीकडे अंधार शेवटी रामाची माफी मागतो राजा क्षमा पित्याला करी श्रीरामा पतित पावना मेघश्यामा रामा लक्ष्मणा सीतारामा सीतारामा गंगोदक सा अंती ओठी तुमचा जय जयकार दाटला चोहीकडे अंधार शेवटी राजा प्रभू रामचंद्राची क्षमा मागतो तुलसीदासजीच्या शब्दात गोड वर्णन केलं तुलसीदासजी म्हणतात राम राम कही राम 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 कही राम 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 कही राम राम कही राम गुणकली तनु परिहारी रघुवरा बिरहो तनु परिहारी रघुवरा बिरहो राव गए वो सुरधाम धाम राम 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 कही राम राम कही राम प्रभू रामचंद्राच्या वियोगाने राजा अतिशय व्याकुळ होऊन प्रार्थना करत करत प्राणत्याग करतो. नाथ महाराज सुद्धा वर्णन करतात. मनी राम ध्यानी
नयनी राम वदनी राम ऐसा स्मरताची राम राम प्राणोत्क्रमण रायासी. आणि अशा रीतीने जगाच्या पाठीवर एक मोठा सिद्धांत, एक मोठा नियम आज पूर्ण झाला. कारण नियम आहे तो सगळ्याला लागू आहे, तो सगळ्याला सारखाच लागू आहे की केलेलं कर्म भोगल्याशिवाय सुटका नाही. कोणी असू द्या, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐशी किती. काल आपण पुरावा पाहिला होता ज्ञानोबरायचा अभंग. त्या अभंगामध्ये माऊलीनं शेवटचं कडवं असं घातलं की कर्मा ते शंभू मानी आपण, किती पळशी कर्मा भेन, बाप रखुमा देवीवरू विठ्ठलाची आण. जर भगवंत शरणागती केली तर केली कर्मे निवारी नारायण. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. पण आपला जो चरित्र भाग चालू आहे, जो नारायण आपले कर्म निवारणार आहे, त्याचं चाललंय. त्याचं कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. अशा पद्धतीने राजाचा अंत झाला, एक महायुगाचा अंत झाला. सगळे नगरवासी बाया हे का नाही, गडी माणसं सगळे रडू लागले. काय राजा होता, किती मोठा माणूस होता. गेलेल्या माणसाचे लोक गुण आठवतात बरं का मेल्यावर, आणि त्याचे जसे जसे सद्गुण लोकांच्या ध्यानात येऊ लागले तसतसे लोक रडू लागले. घराघरात विलाप होऊ लागला. सुमंत सुमंतासह सगळे, फक्त वशिष्ठ रडत नव्हते. कारण वशिष्ठ सगळ्या जो कर्माचा जो कार्यक्रम आहे ना त्याचे ते साक्षीदार होते. सुमंतजी वशिष्ठाकडे जातात. वशिष्ठच आले सगळ्या लोकांना समजून सांगायला. सगळे घराघरात विलाप करू लागले लोक, आणि सगळे लोक आता कैकईला शिव्या देऊ लागले. दुष्ट आहे, चांडाळीन आहे, वगैरे वगैरे. वशिष्ठानं सगळ्याची समजूत घालावी. वशिष्ठ सांगू लागले, हे पहा मंडळी, यामध्ये कोणाचाच दोष नाही, ना रामाचा, ना कैकईचा, ना कौशल्याचा. दोष आपला सगळ्याचाच आहे. झालेल्या गोष्टीला विसरून जा. सगळे लोक कैकईला अपराधी ठरवत आहेत, पण कैकईचं याच्यामध्ये अपराध नाही. हे कुठून काय झालं हे कोणालाच आपल्याला कळत नाही. हे सगळं वरून सूत्रदोरी हलवलेली आहे. सगळ्याची समजूत घातली. सुमंताला तातडीनं पाठवलं. सुमंत गेले गिरिव्रजाला. भरत शत्रुघ्नाला घेऊन माघारी फिरले. भरत विचारू लागला, सुमंतजी आपल्या नगरीमध्ये काही घडलंय का? म्हटले काही नाही. म्हणले मग तुम्ही गडबडीनं कसं काय आम्हाला न्यायला आलात? मला तर कवरक राहणार तुम्ही इकडं. सकाळीच मामाला टुमणं लावलं भरताने, मामा मला सारखे अपशकून होत आहेत. मग मामानं भाच्याची समजूत घालण्यासाठी महादेवाला अभिषेक केला, पण भरताचं समाधान झालं नाही. तेवढ्यात रथ आला. रथात बसला भरत. भरत शत्रुघ्नाला घेऊन रथ अयोध्येमध्ये आला. रथाच्या खाली उतरलेला भरत पाहू लागला इकडे तिकडे. मसन वाट्यासारखं रौद्र रूप धारण केलं होतं आज अयोध्येनं. कोणीच दिसना कसं. हे लोक गेले कुठं सगळे. एक बाई दिसली आणि ती त्याची आईच असते. राजवाड्याच्या दरवाजामध्ये एकच स्त्री उभी, ती होती कैकई. हातामध्ये निळंजनीचं ताट घेऊन भरताला ओवाळण्यासाठी उभी असते.
भरतानं पाहिलं, आपल्या आईला बोलू लागला, मा सकल कुशल कही भरतस सुनाई, पूछी निज कुल कुशल भलाय. भरतानं आपल्या कुळ खानदानीची कुशलही विचारली अगोदर. मा कहू कहातात कहा सब माता, कहा सिया राम लखन प्रिय भाता. आई माझा दादा कुठे आहे, माझे वडील कुठे आहेत. कैकेयीला वाटलं होतं की मी हे केलं म्हणून भरत मला शाबासकी देणार आहे. पण कैकेयी समोर झाली, म्हणले अरे भरत, तू पाहिलं नाही का बाप तुझा तेलाच्या कढईमध्ये आहे. काय झालं, तुझे पिताश्री स्वर्गवासी झाले. कसं काय, त्याला कारण आहे तुझ्या दादाचा वन. कोणी पाठवलं माझ्या दादाला वनवासाला. भरताचा पारा चढला महाराज. कैकेयीला वाटलं आता मला लई शाबासकी मिळणार. कैकेयी म्हणले अरे राजा, मी केलं तुझ्यासाठी, तुझ्या भल्यासाठी. रागावलेला भरत म्हणतो, आई तू माझं कल्याण नाही केलंस, वाटोळं केलंस वाटोळं. सांग माझ्या दादाला का वनवासाला पाठवलं. अगं तुझ्या तोंडात किडे का पडले नाही माझ्या दादाला वनवास देत असताना. तुझी जीभ गळून का पडली नाही, तुझ्या हृदयाचे तुकडे तुकडे का झाले नाही. अगं तू माझी आई नाहीस, तू वैरी नाहीस. वैरी मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी. अश्वपतीची नभेश कन्या, नभेश माझी माय. धर्मात्म्याचा वंशी कृत्या निपजे नाते काय. वदनाथाचा करीन मुढे, वदनाथाचा करीन मुढे. पतिव्रता का कुणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी. भरत आपल्या आईला शिव्या देऊ लागला. एखाद्या झाडाला फळं लागावी असं वाटत असेल तर त्याच्या मुळाला पाणी घालावं लागतं. आणि तू उलट केलंस, त्याच्या मुळावर घाव घातला, झाडाला फळं येणार नाहीत. शाखेसह तू वृक्ष तोडिला, फळाईची शिवाड. आत्मघातकी ज्ञानाचे या गातील भाट पवाड. स्वीकारीन मी राज्य तुझ्या सम, स्वीकारीन मी राज्य तुझ्या सम. कीर्ती होईल दुनी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी. निराधार हा भरतपूर का कुठे आसरा. निपुत्रिके तू मिळवले उनी वैधव्याचा सार. कुपुत्र म्हणतील मला कैकेयी, पडोन छाया तुझी पापिनी सदनी सिंहासनी. मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी.
शब्दाने मी कौशल्येचा शोध सुमित्रेषु त्या उदासवाने गमतील तिन्ही रोज उठल्या वचने नगर जनाची उठल्या वचने नगर जनाची करुणी समजावणी माता न तू वैदिनी माता न तू वैदिनी माता न तू वैदिनी भरत म्हणतो माशानं जिवंत राहावं असं वाटत असेल तर त्याला पाणी महत्वाचं आहे. पाणी तू त्याला पाण्यातून बाहेर काढलंस आणि तुपात टाकलं. तुपात मासा जगत नसतो. शुद्धीवर आहेस का तू? आईला बोलतो महाराज भरत. तुकोबराय म्हणतात राज्य माता निंदू भरते केली प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्यमाता निंदू भरते केली. अगं तू आई आहेस का कोण आहेस? जगात असा इतिहास घडला नसेल. आपल्या मालकाला मारायला कारणीभूत ठरली का कोणी पतिव्रता? ग तुला पतिव्रता कसं म्हणायचं? वधनाथाचा करील मूढे पतिव्रता का कोणी? आपल्या नवऱ्याला मारील का कोणी? आणि नवरा मरायला कारणीभूत जर तू आज ठरली असशील तर तू चांडाळी नाहीस, आई नाहीस. मी तुला आजपासून आई म्हणणार नाही. रागवलेला भरत आईला शिव्या देत होता. आणि कशामुळं देत होता म्हणाल तर भरत सारखा म्हणत होता मला माझा दादा पाहिजे आणि तू राज्य मागितलंस माझ्या दादाच्या हातून हिसकावून घेऊन. तू तुझ्या तोंडावर. आणि हे आहे भरताचं आपल्या भावावर असलेलं प्रेम. भावाने भावावर प्रेम केलं पाहिजे दादा. रक्ताने जर रक्तावर प्रेम नाही केलं तर मग कोण करील? आपल्या देशामध्ये इतिहास आहे. इतिहास साक्ष आहे की भावाने भावावर प्रेम केलेले अनेक प्रकरणं आपल्याला पाहता येतील, सांगता येतील. म्हणून एका कवीनं गोड वर्णन केलेले आज के कई इंसान को ये क्या हो गया इसका पुराना प्यार कहाँ पर खो गया कैसी ये मनहूस घड़ी है भाइयों में जंग छड़ी है कहीं पे खून कहीं पर ज्वाला जाने क्या है होने वाला सबका माथा आज झुका है आजादी का जुलूस रुका है चारों ओर दगाई दगा है हर छुरी पर खून लगा है आज दुखी है जनता सारी रोते हैं लाखों नर नारी रोते हैं आंगन गलियारे रोते आज मोहल्ले सारे रोती सलमा रोती है सीता रोते हैं कुरान व गीता आज हिमालय चिल्लाता है कहा पुराना वो नाता है डस लिया सारे देश को डस
लिया सारे देश को जहरी नागों ने, घर को लगाई आग घर के चिरागों ने। आज के कई इंसान को क्या हो गया, इसका पुराना प्यार कहाँ पर खो गया। काय देऊ शकतो बरं आपण प्रेमाशिवाय? दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ वस्तू काय आहे? काय देऊ शकतो सांगा बरं? प्रेमाशिवाय तुमच्याजवळ द्यायला काय आहे सांगा? सांगा सांगा. कुत्र्याकडे नंतर बघा. प्रेमाशिवाय माणसाजवळ द्यायला काय आहे? नाही. म्हणून भरभरून प्रेम दिलं पाहिजे. अरे जगायचंच तुला कुठपर्यंत, कितीक वर्ष जगणार आहे? काहीच दिवस जगण्यासाठी असतात, पण माणूस जे पसारा गोळा करते महाराज कोणालाच देत नाही. दिलं पाहिजे, दिलं पाहिजे. मग पसारा नका देऊ, खरंच नका देऊ. गुंडाळून ठेवा, गुंडाळू गुंडाळू ठेवा, गुंडाळू गुंडाळू ठेवा, मरा एक दिवस. पण प्रेम द्या ना, द्या. प्रेम दिलं पाहिजे. खरा तू एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. रागावलेला भरत आईला शिव्या देतो, शाप देतो. माझ्यासाठी जर तू गादी मागून ठेवली असेल आणि माझ्या दादाला तूच जर वनवास दिला असेल तर तू माझं चांगलं नाही केलंस. भरत म्हणतो मी सुद्धा तुला आज शाप दिल्याशिवाय राहणार नाही. आजपासून मी तुला कधीच आई म्हणणार नाही. हे तोंडानं तुला आई म्हणणार नाही म्हणजे नाही, पण माझा तुला शाप आहे. तुझं नाव सुद्धा जगात कोणी ठेवणार नाही. तुमच्या कोरेगाव मध्ये आहे का कोणी काही काही? असली तर मला पत्ता द्या. आम्ही महाराष्ट्रभर फिरतो. सीता नाव आहे, कौशल्या नाव आहे. इतके बेजार झाली महाराज सीता. आयुष्यभर वनवास झाला हो. वनवासाहून मागे आले की रामानं पुन्हा वनवासाला पाठवलं सीतेला. एवढं मोठं पोट घेऊन गरोदर असते माता सीता. तिथून आणलं तर पुन्हा हाडशा फाडशा झाला आणि पुन्हा जमिनीत गेली सीता माता. नाही रामाचा आणि तिचा मेळ बसला. तरी नाव लोक ठेवतात सीता होऊ द्या वनवास, पण कैकेयीचं नाव नाही ठेवायचं. चांडाळणीचं. ती रामाला देवाला वनवासाला पाठवते. भरतानं आपल्या मातेला दिलेला तो शाप आहे. सगळे नाव आहेत महाराज. जानकी नाव आहे, कौशल्या आहे, उर्मिला आहे, आजही आहे उर्मिला नाव. पण कैकेयी कुठंच नाव नाही. रावणाचं सुद्धा नाव आहे बरं का, रावण राव. पण कैकेयीचं नाव नाही, अजून नाही महाराज. भरतानं कसा शाप दिला असेल बघा. भरतानं शाप दिला तुझं नाव कोणी ठेवणार नाही. आपल्या लेकीचं लाडानं नाव कोणीच ठेवणार नाही. माझा तुला शाप आहे. कौशल्या माता मधात पडते महाराज. कौशल्या मायलेकराच्या मधात पडते. अरे भरत क्षमा कर. आईला तसं बोलत नसतात. किती मोठं अंतःकरण माता कौशल्याचं. अरे आम्ही किती दुष्ट आहोत. आम्ही, ती होती का दुष्ट? पण आईला, तिच्या आई, त्याच्या आईला धरून बोलायली आम्ही किती दुष्ट आहोत. तुझ्या दादाला आम्ही वनवासाला पाठवलं. क्षमा कर आम्हा म्हाताऱ्याला. आता काय बोलल भरत महाराज. भरत म्हणला तुम्ही दोघींना चव घातली, दोघी तिघीनं, मला बोलायलाच काही ठेवलं नाही. रडू तर कोणाच्या गळ्यात पडून रडू.
खूप रडला भरत. वशिष्ठजी आले. वशिष्ठानं समजूत घातली, लेकरा रडू नकोस, जाऊ दे. आता हे बघ, तुझा दादा तुझ्यासाठी राज्य सोडून गेला वनवासाला, तू या गादीवर बैस. तो म्हणला जीव जाईल पण भरत गादीवर बसणार नाही, कारण ती गादी कोणाची आहे? माझ्या दादाची आहे. वशिष्ठा स्पर्शतो तुझे चरण, वाहतो श्रीरामाची आण. राज्याचे अभिषिंचन प्राणांती करुणे दी. मी राज्याभिषेक करून घेणार नाही, हे राज्य माझ्या दादाचं आहे. आता काय करायचं? बरं जाऊ दे भरत, गादीचा स्वीकार केल्याशिवाय तुझ्या बापाला अग्नी देता येत नाही. मग आता आमच्या पुढे प्रश्न उभा राहिला, याला उत्तर दे ना. ते म्हणलं तुमचं तुम्ही बघा, मी गादीचा स्वीकार करणार नाही. मग वशिष्ठानं एक मधून रस्ता काढला. एक म्हणले तुला काय म्हणायचंय? म्हणले रामाचं राज्य आहे, कबूल आहे. रामाच्या पादुका मांडा म्हणले गादीवर. रामाच्या पादुकेचा राज्याभिषेक केला. आता जमलं म्हणले हो. चल म्हणले आता तुझ्या बापाला अग्नी द्यायला. तुम्ही माझ्या दादाला का वनवासाला पाठवलं सांगा? का पाठवलं? तुम्ही सगळे दुष्ट आहात. वशिष्ठ म्हणले बाबा आता तरी गप्प बस ना. तुला तुझ्या दादाची भेट मी घालून देतो, अंत्यविधीला राहा. भरत अंत्यविधीला राहिला. राजा दशरथाचा अंत्यविधी पूर्ण झाला आणि शब्द दिल्याप्रमाणे वशिष्ठ म्हणले चल म्हणले आता तुला तुझ्या रामाची आणि भेट घालून देतो. निघाला महाराज भरत. काय आनंद झाला भरताला, माझ्या दादाला भेटायला जायचं. गावकऱ्याकडे तोंड केलं, सगळ्या गावाला बोंबलून सांगितलं चला कुठं जायचं आपल्याला? रामाला परत आणायला चालायचं. चला पुन्हा माग आल्यावर म्हणू नका तो लय विनंती केली नसल. चला दादाला भेटायला कोणाकोणाने यायचं. सगळं गाव निघालं महाराज. श्रीरामा भेटावया तत्काळी भरत निघाला शेषदळी. नगरी हर्षे पिटिली टाळी, वना सकळी निघावया. सगळं गाव निघालं झाडून पुसून. अहो घर राखायला कोणीच राहिलं नाही. आता तुम्ही बघा ना, कीर्तनाला चला ना, ते म्हणले आमची ड्युटी आहे घर राखायची. घरच्या सगळ्याच बाया जात्यात कीर्तनाला आणि आम्हाला घर राखावं लागतं. घर कीर्तनापुरतं. रामाला भेटायला गेल्यावर ये न कवा घर सांभाळले असते काय माहिती. सांभाळले असते. रामप्रभूला भेटण्यासाठी भरत निघाला. माता कौशल्या निघाली, सुमित्रा माता निघाली, सगळे नगरवासी निघाले. वशिष्ठासह सुमंत प्रधान, रामप्रभूचे सासरे बुवा, महाराज जनक सगळे निघाले. महाराज फक्त तोंड नव्हतं रामाला भेटायला कोणाचं? कैकईच. कैकई तेवढी घरी राहिली. बाकी 8 जणांवर नगर रक्षणाची जिम्मेदारी सोपवली आणि भरत सगळ्या गावाला घेऊन निघाला. महाराज भरत निघालाय. भरतानं विचारावं माझ्या दादाच्या पायात काही होतं का हो? म्हणले काहीच नाही. मग आपण नाही पायतन घालणार. माझा दादा जर बिनपाय अनवाणी गेला असेल तर मी सुद्धा पायतन घालणार नाही. कौशल्या माता पालखीमध्ये चालल्या होत्या. हे परव खाली टेका पालखी. भरत इकडे ये. अरे राजा पायात घाल, तुझ्या पायाला फोडं येते. माझा दादा जर अनवाणी गेला असेल तर मी कसं पायतन घालू? मोठाले फोडं आले भरताच्या पायाला. कोणी कापड गुंडाळतंय, भरताना कापड धरावं, फेकून द्यावं. माझ्या दादाला पण आले असतील की पायाला फोडं, मी नाही घालणार पायतन. कौशल्या माता पालखीच्या खाली उतरली.
मला पायी चालायचं, येऊ द्या ना माझ्याही पायाला फोड, कोणीच कोणाचं ऐकलं. सगळे लोक रडत पडत चालले होते. भरत सगळं सैन्य घेऊन चाललेला असल्यामुळे शिबिका होत्या, पालख्या होत्या, हत्ती, घोडे, पायदळ, चतुरंग सेना घेऊन भरत रामाला भेटण्यासाठी निघाला. पुढे शृंगवेरपूर जवळ आलेला आहे. शृंगवेरपूरचा राजा होता गुहक, निषाद राज गुहक. गुहकाला सामोरा, पण त्याला एक चित्र दिसलं. भरत धनुष्यबाण घेऊन निघालाय. गुहक म्हणला, जा रे त्या दुष्ट चांडाळाला जाऊन सांगा, जरा सांगा म्हणावं,